Hello. Hello, students, am I audible? Hello. Yes, ma'am. Okay. We'll wait for 5 minutes. Let the students join and then we'll start. Okay. So my PPT is visible. PPT Yes, ma'am. दिसतेय का? हो मॅम दिसते. Okay. Okay. So yesterday we have seen 3 units in which introduction of IT, input-output devices, system softwares, various types of languages, etc. we have seen. The next unit is operating system. So what is operating system?
Yesterday we have seen system softwares in which there were 3 languages. Okay, so 3 languages. कुठले कुठले बघितले होते आपण? मशीन लेवल लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज अँड हाय लेवल लँग्वेज. So the set of all these system software is called operating software. ह्या सगळ्याचं मिळून जेव्हा सेट बनवतो आपण, सगळ्या सॉफ्टवेअरचं मिळून जेव्हा सेट बनवतो त्याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. So what is the use of this operating system? It is to maximize the amount of work undertaken by the computer and minimize the human intervention. म्हणजे कम्प्युटर कडून भरपूर काम करून घेणे आणि ह्युमन इंटरव्हेन्शन मिनिमायझेशन मीन्स व्हॉट? माणसांचं जे लोक काम करतात त्यांचं काम सोपं करायचं आहे, त्यांचं काम आपल्याला कमी करायचं आहे. दॅट इज कॉल्ड मिनिमायझिंग द human intervention. So what is the structure of operating system? So structure of operating system, we have seen what is hardware, what is software. Okay, software means these are the application programs. आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधली जी लिंक आहे ती कोण भरून काढतं? ऑपरेटिंग सिस्टीम. सो हार्डवेअरला जेव्हा हार्डवेअर आपण इन्स्टॉल करतो आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन प्रोग्राम्स जेव्हा इन्स्टॉल केले जातात ते व्यवस्थित रन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम युजफुल आहे. अँड देन युजर मीन्स वी आर द युजर्स. जो माणूस त्या कम्प्युटरवरती काम करणार ही इज द एंड युजर. So this is the structure. First we should have hardware, then install the operating system, that means set of system software, then applications program means application softwares, and then user. So it is the structure of operating system. So there are types of operating system. First is DOS. DOS means disk operating system. So it is old one and where you have to give कमांड्स. आता जसे कम्प्युटर्स आपण बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला आयकॉन्स दिसतात आणि आपण त्या आयकॉन्स वरती क्लिक केल्यानंतर ते आपण ओपन करू शकतो. बट बिफोर इट पहिलं कसं होतं? कमांड द्यायला लागायच्या. ब्लँक स्क्रीन असायची आणि त्याच्यावरती आपल्याला फक्त कमांड्स देऊन आपण रन करायचो. सो कम्प्युटर्स ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम that enables the machine to use its own parts efficiently to route information through the system and to control the keyboard, display or printer. That means this operating system ज्याच्यामध्ये सुद्धा काय असायचं? कलेक्शन ऑफ प्रोग्राम ज्याच्या थ्रू आपण हार्डवेअर म्हणजे जे मशीन्स आहेत ते सुद्धा इफिशियंटली काम करतील. त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळेल? इन्फॉर्मेशन मिळेल आणि कंट्रोलिंग ऑफ दॅट पेरिफेरल डिव्हाइसेस म्हणजे कीबोर्ड असेल, डिस्प्ले असेल, प्रिंटर असेल. सो व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ DOS? There are 3 components of DOS operating system. Input output system. So input output system means what? जे आपण काल बघितलं इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्याच प्रकारे इथे सुद्धा ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस लागतात. सो त्याच्यामध्ये वेगवेगळे काय म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म्स असतात ते यूज करावे लागतात. आपल्या विंडोज मध्ये कसं आहे डायरेक्ट आपण क्लिक करतो आणि ओपन होतं. बट डॉस मध्ये तुम्हाला ओपन करायचं असेल तर OPEN असं टाईप करावं लागतं. तर अशा प्रकारचे काही कमांड्स द्यावे लागतात. When you press shift or print screen, wherever the character sent from one part of the system to another, the IO system is known as IBM-BIO.com. हे तुम्ही लक्षात ठेवा. तो शॉर्ट फॉर्म म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली आता तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं असेल तर विंडोज मध्ये काय करतो आपण? राईट क्लिक करून कॉपी करून दुसऱ्या ह्याच्यात पेस्ट करतो. पण इथे तसं होत नाही. डॉस मध्ये असे आयकॉन्स नसतात. तुम्हाला कमांड थ्रू वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स असतात ते टाईप करावे लागतात. देन कमांड प्रोसेसर ऍक्ट्स ऍज इट्स नेम इम्प्लाइज प्रोसेसर ऑफ द कमांड्स यू टाईप ऑन द कीबोर्ड. म्हणजे मी जसं सांगितलं ओपन म्हणायचं असेल तर OPEN असतं. देन तुम्हाला जर काय म्हणतो
रन करायचं असेल तर RUN, फॉर्मॅट करायचं असेल तर FORMAT आहे. चेक डिस्कला एक शॉर्ट फॉर्म आहे CHKDSK. सो अशा प्रकारचे काही कमांड्स तुम्हाला हे लक्षात येणार नाही, कारण ज्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांच्या हे लक्षात येईल काय काय कमांड्स असतात. तुम्हाला ज्यांचं कम्प्युटर बॅकग्राऊंड नाही आहे त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा, इनपुट आउटपुट सिस्टीम याला सुद्धा लागते. कमांडेड प्रोसेसर म्हणजे कमांड्स द्याव्या लागतात. You cannot click on the icon. And utilities means utility म्हणजे प्रोग्राम्सचं एक कॉम्बिनेशन किंवा इट इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स वेअर त्याला कुठे ठेवायचं, कुठल्या मेमरीमध्ये ठेवायचं, त्याला एक जेव्हा तुम्ही प्रोग्राम्स तुमच्याकडे असतात ते तुम्हाला रन करायचे असतात त्याच्यासाठी एक जागा लागते. तर ते कुठे ठेवायचं हे युटिलिटीज ठरवतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, दीज आर द एक्सटर्नल कमांड्स. ओके, मग एक्सटर्नल कमांडसाठी तुम्हाला समजा डिस्क फाईल्स असतील, डिस्क फाईल मध्ये आधी ठेवत होते तर किंवा डिस्क ड्राईव्ह मध्ये ठेवत होते, तर त्याच्याबद्दल काही काम असेल म्हणजे डिबगिंग जे आपण काल बघितलं, डिबगिंग करायचं असेल तर यू हॅव टू टाईप DEBUG डिबग. बॅकअप असेल तर बॅकअप टाईप करावं लागेल इन कॅप्सलॉक. ओके, डिस्क कॉपी, ती डिस्क पूर्ण कॉपी करायची असेल तर डिस्क कॉपी नावाचा एक शॉर्ट फॉर्म आहे, तो तुम्हाला टाईप करावा लागतो. तर त्याची स्क्रीन कशी असते बघा. सो इट इज द स्क्रीन ऑफ दॅट DOS. पहिले जे हे 4-5 लाईन आहेत ते आपोआप आलेले असतात आणि त्याच्यानंतर इथे खाली बघा कमांड्स तुम्हाला दिसतील. कमांड फॉर्मॅट, CHKDSK मीन्स व्हॉट, चेक द डिस्क, देन सिस मीन्स सिस्टीम, डिबग मीन्स डिबगिंग, लूप मध्ये तुम्हाला काहीतरी रन करायचं असेल. सो दीज आर द कमांड्स. ए आणि एक कंस दिसतोय तिथे तुम्हाला लिहावं लागतं. ए आणि कंस आणि त्याच्या पुढे DIR लिहिले म्हणजे डिरेक्टरी, कुठल्या डिरेक्टरीमध्ये जाऊन ते काम करायचंय. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रत्येक लाईन अँड लाईन तुम्हाला कॉपी करावी लागते आणि मग त्याच्यानंतर रन होतो प्रोग्राम. सो दिस वॉज द ओल्ड वन. आणि आता आपण काय वापरतो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. सो विंडोज इज व्हेरी इझी टू यूज, provides an easier way for user to work with your PC. It uses full memory available and it is used to have the full memory available in your PC, and other advanced features are available in the latest PCs, and it has graphical user interface. What is graphical user interface? Anyone? What is graphical user interface? कोण सांगेल? खूप बेसिक आहे. GUI. What is graphical user interface? माहिती आहे का कोणाला? Yes? No ma'am. Okay. So when we open the desktop, आपण जेव्हा कम्प्युटर विंडोजचा डेस्कटॉप ओपन करतो आपल्याला स्क्रीन वरती काय काय आयकॉन्स दिसतात? What icons we see on the desktop? First is my computer, right? Internet Explorer or network, then recycle bin. असे दिसतात ना आयकॉन्स? हो मॅम. सो त्या आयकॉन वरती क्लिक केलं, डबल क्लिक केल्यानंतर इट इज गोइंग टू ओपन. वेन वी राईट क्लिक ऑन दॅट आयकॉन देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ फंक्शन्स. त्याला आपण कॉपी करू शकतो, पेस्ट करू शकतो, कट करू शकतो, प्रॉपर्टीज चेक करू शकतो, मूव्ह करू शकतो. सो दिस फंक्शन और दिस फीचर इज कॉल्ड ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकली बनवलेला एक आयकॉन आहे, एक चित्र आहे ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते ओपन होतं. इथे आपल्याला कुठलीही कमांड द्यावी लागत नाही. सो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम हॅज अ व्हेरी गुड फीचर दॅट इज कॉल्ड GUI. GUI चा MCQs ला तुम्हाला लॉंग फॉर्म येऊ शकतो किंवा तुम्हाला असं विचारू शकतात की विंडोज मध्ये जेव्हा आयकॉन्स यूज केले जातात त्याला काय म्हणतात. सो ग्राफिकल युजर इंटरफेस लक्षात ठेवा. फक्त काय, ती जी चित्र दिसतात, ती जी आयकॉन्स दिसतात त्याच्यावरती आपण फक्त माऊसने किंवा टच स्क्रीनने आपण ओपन करू शकतो आणि क्लोज करू शकतो. प्लस त्याला राईट क्लिक करून वेगवेगळे फंक्शन्स आपण
यूज करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, सो विंडोजचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत सिन्स 1985, 1992. प्रत्येक वेळेला जेव्हा ते नवीन व्हर्जन घेऊन येतात त्याचा नाव चेंज होतं आणि त्याचा जो आयकॉन आहे तो सुद्धा चेंज होतो. यू कॅन सी हिअर. सो 2010 चा विंडोज असेल, 2008 चा असेल, तर वेन दे हॅव द न्यूएस्ट व्हर्जन दे हॅव ऍडेड सम न्यू फीचर्स. ओके, प्रत्येक वेळेला नवीन फीचर्स ते विंडोज मध्ये घेऊन येतात. आता विंडोज 1 पासून ते विंडोज 10 पर्यंत खूप चेंज झालेलं आहे. खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. सो यू शुड नो दीज व्हर्जन्स अँड दीज आयकॉन्स. So what are the characteristics of Windows? So first I have said you it provides GUI. GUI म्हणजे काय? ग्राफिकल युजर इंटरफेस. आयकॉन्स प्रोव्हाइड करतात. मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम. Number of users can use this operating system, but in DOS only one user can use the operating system. Multitasking operating system. एकाच वेळी भरपूर आपण काम करू शकतो. ईमेल ओपन केला त्याच्यावरती डाउनलोडिंग सुरू आहे, दुसरीकडे आपण काहीतरी रेकॉर्डिंग करतोय, दुसरीकडे टायपिंग किंवा एका ठिकाणी आपण युट्यूब वरती व्हिडिओ चालू आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी आपण कुठली तरी फाईल डाउनलोड करू शकतो. सो मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम. Multimedia support. Various types of media is supported in this. Means what? Windows supports multimedia environment. You can play a video, CDs, can play a song on your computer. म्हणजे फक्त कामासाठी नाही, फक्त फाइल्स ओपन केल्या म्हणजे नाही, तर तुम्ही एखादा व्हिडिओ पण सीडी टाकून व्हिडिओ ओपन करू शकता किंवा गाणं लावू शकता. पेनड्राईव्ह अटॅच करून गाणं लावू शकता. सो वेगवेगळे सपोर्ट, मल्टीमीडिया सपोर्ट आहे. चेकिंग एरर्स इन डिस्क. सो इट हेल्प्स टू चेक द एरर्स इन डिस्क. ओके, तुम्हाला जे मी हे म्हणलं होतं डिबगिंग. सो डिबगिंगला डॉस मध्ये डिबग नावाचा काय करावा लागतो, कमांड द्यावी लागते. बट हिअर विंडोज प्रोव्हाइड युटिलिटी प्रोग्राम्स. ऑलरेडी त्याच्या अंडर इनबिल्ट युटिलिटी प्रोग्राम्स आहेत. फॉर एक्झाम्पल स्कॅन डिस्क अँड it is used to fix and remove the errors from the hard disk and the floppies. Then internet support. As you know, there is one icon, Internet Explorer. E त्याला साइन येतो बघा, ई नावाचा. So it has that surfing web application. Then supports DOS program. DOS disk operating system सुद्धा विंडोज मध्ये चालू शकतं. True type font. True type font means they have already provided various types of fonts. Okay, आणि आपल्याला जर दुसरा कुठला फॉन्ट घ्यायचा असेल आपल्या पीसी मध्ये किंवा त्या विंडोज मध्ये तो फॉन्ट नाही, then we can download from the Google and we can install in our fonts, right? म्हणजे मराठी फॉन्ट्स असतील तर ते इनबिल्ट नसतात, तुम्हाला डाउनलोड करून ते घ्यावे लागतात. कृती देव असेल तर वेगवेगळे फॉन्ट्स तुम्ही बाहेरून डाउनलोड करून त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता. Clipboard. What is clipboard? When you copy something or when you cut something, it is store somewhere. जोपर्यंत तुम्ही ते पेस्ट करत नाही तोपर्यंत ते कुठेतरी स्टोर झालेलं असतं आणि मग तुम्ही दुसऱ्या फाईल मध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या फोल्डर मध्ये जेव्हा ते पेस्ट करता तेव्हा ते तिथून त्या जिथे स्टोर झालं होतं तिथून रिमूव्ह होतं. फाईन, understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next is Linux operating system. So it is one of the popular operating system. The main feature of this is it is a freely available on the internet. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही फ्रीली ते डाउनलोड करू शकता आणि पीसी वरती तुमच्या यूज करू शकता. प्लस तुम्ही त्याच्यामध्ये काही तुम्हाला एडिट करायचं असेल
तुमच्या रिक्वायरमेंट नुसार, तर त्याच्यामध्ये एडिट करून नवीन एक ऑपरेटिंग सिस्टीम तयार सुद्धा करू शकता. सो लिनक्स इज फ्रीली अवेलेबल युनिक्स टाइप ऑपरेटिंग सिस्टीम, originally developed only for the PCs. Majority part of the Linux kernel is written by the Linus Torvalds, a Finnish student of the computer science, and he placed the program source codes under the GNU public license, which means that everyone has a right to use it, to copy it, to modify the programs free of charge. सो दॅट मीन्स हे जे सेट ऑफ प्रोग्राम आहे किंवा सेट ऑफ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एखादा जर प्रोग्रामर असेल ज्याला सगळं कोडिंग येतं आणि ऑलरेडी हा सोर्स कोड तयार आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला काही आयकॉन्स वगैरे दिसतील आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, फॉर एक्झाम्पल विंडोज मध्ये आता माय कम्प्युटर आहे आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी नाव त्याचं चेंज करायचंय, तर करू शकतो का आपण? नाही. तर इनबिल्ट मध्ये काही चेंज करता येत नाही. पण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही कोडिंग त्याचं चेंज करू शकता. ज्याला याच्यातलं नॉलेज आहे तो कोडिंग चेंज करून त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याला काय वेगळं आउटपुट पाहिजे असेल तर ते करू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये मॉडिफाय करून तुमच्या ऑर्गनायझेशन साठी जसं रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही तयार करू शकता. सो इट इज ओपन सोर्स म्हणतात त्याला. ओपन सोर्स म्हणजे freely available and you can modify that operating system. So एवढंच याच्याबद्दल लक्षात ठेवा की तुम्हाला असं विचारू शकतात की फ्रीली अवेलेबल ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे किंवा विच ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज एव्हरीवन कॅन यूज अँड मॉडिफाय दॅट प्रोग्राम्स ऑफ फ्री ऑफ चार्ज. सो दॅट इज लिनक्स. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याच्यामध्ये सेम आयकॉन्स वगैरे आहेत आणि कोडिंग दिसतं तुम्हाला. त्या कोडिंग मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कमांड्स देऊन चेंज करू शकता. देन Unix operating system. What is Unix? It is also one type of operating system and it is multi-user, multitasking operating system developed by Ken Thompson at AT&T Bell Labs in 1969. So it is rich, powerful, modular and customizable operating system. So what is customizable? कस्टमाइज्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कपडे शिवायला जातो, ओके, तर ते जसे शिवतात तसे आपण घालतो का? नाही. आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला कसं पाहिजे तसं आपण सांगतो आणि मग ते तयार करून देतात. सो दॅट इज कॉल्ड कस्टमाइज्ड. तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार, दॅट इज कॉल्ड कस्टमाइज्ड. त्याच प्रकारे ही ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनला कशी पाहिजे तशी तयार करून दिली जाते. युनिक्स हॅड अ टेक्स्ट बेस्ड कमांड ड्रिव्हन इंटरफेस, but graphical shells are available where the interface consists of windows, menus and icons on the screens with the mouse used to make the selection. That means इथे कमांड्स पण दिले जातात, ग्राफिकल शेल्स पण अवेलेबल आहे ज्याच्या थ्रू तुम्ही विंडो ओपन करणे, मेन्यू चेक करणे, आयकॉन्स असतील त्याच्यावर क्लिक करणे, विथ द हेल्प ऑफ माउस you can select that file or folder. So Unix also one of the popular operating system. This is the Unix चं हे वेब पेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आयकॉन्स पण दिसतील आणि इथे कमांड्स पण देता येतील. दोन्ही प्रकारे तुम्ही हे काम करू शकता. आता जे कम्प्युटर सेंटर्स ज्यांचे आहेत, ज्यांचं IT मध्ये काम आहे, त्या लोकांना हे व्यवस्थित लक्षात येईल. So Unix is the first operating system that was structured into two parts. First part is kernel and second is shell. So या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कंपोनेंट्स कुठले कुठले आहेत? टू पार्ट्स आहेत. केर्नेल म्हणजे काय? इट कंट्रोल्स द प्रोसेसर, द मेमरी, इनपुट आउटपुट, the file system of the computer, and it is mostly written in machine language or assembly language. It interprets the command, converts them into format used by the kernel and passes into the kernel. म्हणजे काय? एक सिस्टीम आहे केर्नेल नावाची, ती सिस्टीम काय करते? कंट्रोल करते कशावर? प्रोसेसरवर आणि इनपुट आउटपुटच्या मेमरीवरती. प्लस
याच्यामध्ये जो कोड लिहिलेला असतो तो मशीन लेवल लँग्वेजचा असतो किंवा असेंब्ली लेवल लँग्वेजचा असतो. देन शेल मीन्स इट इज देर आर सेव्हरल शेल्स अवेलेबल फॉर युनिक्स. म्हणजे काय शेल, the Bourne shell and the C shell are the most common ones. The shell is written in high level language. C लँग्वेज जी आहे CPP म्हणतो, C मध्ये लिहिलेला असतो याचा कोड. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, युनिक्स मध्ये एक तर 2 टाईपचे पार्ट्स आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण मशीन लँग्वेज किंवा असेंब्ली लँग्वेज मध्ये कोड लिहिलेला असतो आणि शेल मध्ये C लँग्वेज मध्ये लिहिलेला असतो. युनिक शेल कमांड्स आर written as separate modules which each command is stored as a separate file on disk. That means जे काय तुम्ही कमांड देता, जसं की मी मगाशी डॉस मध्ये सांगितलं, डिस्क कॉपी असेल किंवा डिबग असेल, असे जे कमांड्स देतात ते कमांड इथे स्टोअर करताना वेगवेगळ्या फाईलमध्ये स्टोअर केले जातात इन युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. Shell is customizable. One can keep as many of the shell modules as are required and remove the rest from the disk. कस्टमायझेबल आहे, जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. एकाच फाईलमध्ये भरपूर मॉड्यूल्स ठेवू शकता किंवा रिमूव्ह करू शकता जे डिस्क मधून. This reduces the size of the operating system on disk and also possible to add more modules to the shell. सो इथे स्ट्रक्चर बघा, पहिला केर्नेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसर असेल, मेमरी इनपुट आउटपुट, मशीन लेवल लँग्वेज, हे सगळं याच्यामध्ये. देन इट इज नंतर जो लेअर येतो तो शेलचा असतो ज्याच्यामध्ये कमांड्स दिले जातात आणि कमांड्स देताना ते कोड कशामध्ये लिहिलेला असतो, हाय लेवल लँग्वेज म्हणजे सी लँग्वेज. देन नंतर टूल्स आणि ऍप्लिकेशन्स यूज करतात. टूल्स ऍप्लिकेशन्स म्हणजे टूल्स जे असतील, आपल्याला माऊस लागेल, कीबोर्ड लागेल, मॉनिटर लागेल एक्सेट्रा. आणि ऍप्लिकेशन्स म्हणजे जे काही सॉफ्टवेअर प्रोग्राम्स लागतील ते सगळे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. फक्त तुम्हाला एमसीक्यूज टाईप मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, 2 टाइप्स कुठले कुठले आहेत आणि केर्नेल मध्ये कुठली लँग्वेज यूज केली जाते, शेल मध्ये कुठली लँग्वेज यूज केली जाते, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बास आहे. And unit 5 is Windows, one of the easiest topic. Okay, तुम्ही आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता. एकच मिनिट. तुम्ही बघितलं असेल डेस्कटॉप वरती जे मी सांगितलं वेगवेगळे आयकॉन्स असतात, खाली जी पट्टी असते त्याला काय म्हणतात, टास्क बार. लेफ्ट साइडला एक बटन असतं दॅट इज स्टार्ट बटन आणि वरती माय कम्प्युटर असेल, माय डॉक्युमेंट्स असतील, माय नेटवर्क प्लेसेस, रिसायकल बिन, दीज आर द आयकॉन्स ऑर GUI. आणि जे खाली आपण त्याला शॉर्टकट टू द ऍप्लिकेशन म्हणतो, त्याला त्या आयकॉनला लेफ्ट साइडला खाली खाली एक असा बाण दिसतो बघा, दॅट इज कॉल्ड शॉर्टकट. शॉर्टकट कसा करतो आपण एखाद्या फाईलचा, माहितीये का? कुठल्या तरी फोल्डर मध्ये एक फाईल आहे आणि मला शॉर्टकट करायचा त्याचा डेस्कटॉपला, कसा करायचा? येस, माहित नाही कोणाला? राइट क्लिक राइट क्लिक and desktop and shortcut. राईट. सो तेव्हा कुठल्याही फोल्डर मध्ये, म्यूट करा तुम्ही प्लीज. हॅलो, सो कुठल्याही फोल्डर मध्ये, कुठल्याही फाईल मध्ये एखादी फाईल असेल, एखादं ऍप असेल तर त्याला राईट क्लिक करून क्रिएट शॉर्टकट नावाचा ऑप्शन असतो. क्रिएट शॉर्टकट केल्यानंतर ते टू द डेस्कटॉप ऑप्शन असतो, म्हणजे डेस्कटॉपला येऊन त्याचा शॉर्टकट तयार होतो. देन रिसायकल बिन. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण जेव्हा डिलीट करतो ओके तेव्हा ते रिसायकल बिन मध्ये जातं, तर
डिरेक्टली डिलीट होण्यासाठी काय ऑप्शन आहे, म्हणजे रिसायकल बिन मध्ये न जाता डिरेक्टली डिलीट होतं, कसं करायचं? कीबोर्ड ऑप्शन डिलीट डायरेक्ट. डायरेक्ट तसं डिलीट करून बघितलं तर तुम्हाला ती फाईल रिसायकल बिन मध्ये दिसते. रिसायकल बिन मध्ये पण दिसता कामा नये, डायरेक्ट कम्प्युटर मधून डिलीट व्हायला पाहिजे, माहितीये का? नाही मॅम. ओके, सो रिसायकल बिन मध्ये जर तुम्हाला नको असेल ती फाईल डिरेक्टली डिलीट करायची असेल, देन यू हॅव टू यूज शिफ्ट प्लस डिलीट करून बघा. तुम्ही एकच फाईल फक्त डिलीट केली तर ती रिसायकल बिन मध्ये जाते. आणि वेअर यू कॅन रिस्टोर, चुकून डिलीट झाली असेल समजा, चुकून डिलीट झाली तर रिसायकल बिन मध्ये त्या फाईल्स असतात ज्याच्यावर तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर रिस्टोर केल्यानंतर ती फाईल जिथे होती तिथे येऊन परत पडते. बट रिसायकल बिन मधून पण डिलीट करायची असेल, ज्याचा आता काहीच उपयोग नाही, रिसायकल बिन पण खूप भरले, तर तुम्ही शिफ्ट प्लस डिलीट करू शकता. शिफ्ट प्लस डिलीट केल्यानंतर तिथून सुद्धा ती डिलीट होते. ओके, सो पूर्ण ह्या स्क्रीनला काय म्हणतात? डेस्कटॉप. खालची जी पट्टी आहे त्याला काय म्हणतात? टास्क बार. आणि लेफ्ट साइडला जे बटन आहे त्याला स्टार्ट बटन म्हणतात. स्टार्ट बटन मध्ये काय काय ऑप्शन्स असतात? एनीवन नोज? आणि जे आपण पेज यूज केले त्याला काय म्हणायचं? ऍक्टिव्ह ऍप्लिकेशन. आय एम गोइंग टू टेल यू अबाउट स्टार्ट बटन. राईट साइडला टाइम दिसतो आणि खाली काही आयकॉन्स दिसतात ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम असेल, तुमचं नेटवर्क इंटरनेट कनेक्टेड आहे की नाही, पेन ड्राईव्ह अटॅच केला असेल तर त्याच्याबद्दल दिसतं. अजून काय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या टास्क बार वरती आणू शकता. प्लस तुम्ही कुठल्या कुठल्या फाईल ओपन केलेत आणि त्या मिनिमाइज केल्या असतील तर त्या सगळ्या कशावर दिसतात? टास्क बार वरती दिसतात. Okay, so this is the page of Windows desktop. So what are the basic functions of Windows? First is open a file or folder. Windows मध्ये आपण फाईल ओपन कशी करतो? कुठलीही फाईल ओपन करायची आहे, फोल्डर ओपन करायचा आहे, कसं करायचं? येस, आता मी सगळे फंक्शन्स तुम्ही सांगायचे आहेत मला. यू यूज एव्हरी डे. हाऊ डू यू ओपन एनी फाईल? PC ला जायचं, माझ्या कम्प्युटर मध्ये जायचं हा, आणि जी फाईल पाहिजे तिला सिलेक्ट करून क्लिक करायचं. ओके, एकच क्लिक करायचं की डबल क्लिक करायचं? डबल क्लिक. ओके, लेफ्ट क्लिक असेल तर डबल क्लिक, राईट क्लिक न ओपन करून आपण क्लिक करू शकतो. right. So there are two ways to open a file. First is you can double click or left click, right click करून ओपन म्हणू शकतो, किंवा ओपन विथ अजून वेगवेगळे हे असतात, काय म्हणतो, ऑप्शन्स असतात. ओपन विथ पेंट, ओपन विथ मीडिया प्लेयर. येस, ओपन MS ऑफिस, राईट, PDF, ज्यातून पाहिजे त्यात ओपन करू शकतो आपण. राईट. आणि समजा मला एखादी वर्ड फाईल ओपन करायची आहे, तर वर्ड हॅलो, आवाज येणं झालाय. करू शकतो. येस, एनीवन, हाऊ टू क्रिएट अ फोल्डर? मॅडम आवाज नाही आलेला, रिपीट करता का? एक अर्धा मिनिटचा आवाज नाही येतो तुमचा. हाऊ टू क्रिएट अ फोल्डर. तुम्ही कम्प्युटर मध्ये फोल्डर कसा ओपन किंवा कसा क्रिएट करता, तयार कसा करतो आपण फोल्डर? राईट क्लिक, न्यू फोल्डर आणि फोल्डर. ओके, सो तुम्हाला माहिती आहे रिनेम करताना काय करतो आपण? दुसरं कोणी फोल्डरवर क्लिक करायचं, राईट क्लिक आणि हॅलो मॅम, तरी बोला, एकानेच बोलायचंय का, असं आहे का? येस, आपण जी फाईल हा बोला. किंवा फोल्डरवर राईट क्लिक करायचं आणि खाली रिनेम ऑप्शन, त्या रिनेम ऑप्शन क्लिक करून आपण नाव चेंज करू शकतो मॅम.
बरोबर, right. Then next function is copy, moving and files or folders. म्हणजे तुम्हाला एखादी फाईल कॉपी करायची, then you can right click on that file and click on copy, and where you want to move it, go to that place and then right click and paste. हे झालं main procedure, but you can use shortcut keys, right? So copy ला कुठला shortcut key आहे? Copy, Control C. Control C, and for Paste ला paste, Control V. Control V. बरोबर. Okay, so you know that copy and moving. Then mute करा तुमचा audio. Okay, so copy paste using drag, cut paste using drag. So drag म्हणजे काय, जेव्हा आपण त्या एखाद्या आयकॉनला क्लिक करून ठेवतो आणि माऊसने खाली ओढून धरतो आणि दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकतो, दॅट इज कॉल्ड ड्रॅगिंग. ओके, सो ड्रॅग करायचं. कट पेस्ट कधी करतो तुम्ही? कॉपी पेस्ट मध्ये आता काय तुम्ही एक्सपर्ट आहात, राईट? सो पेस्ट करताना कट करून पेस्ट केल्याने काय होतं, त्या फोल्डर मधून तो डिलीट होऊन जिथे आपल्याला पेस्ट करायचं तिथे जातो. बट कॉपी पेस्ट मध्ये काय, कॉपी म्हणजे तिथे पण राहतो आणि जिथे पेस्ट केलंय तिथे पण ती फाईल दिसते. देन सर्चिंग फॉर फाइल्स और फोल्डर्स. सर्च कसं करतो आपण? सर्चचा ऑप्शन असतो, कुठल्या फोल्डर मध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचंय, कुठल्या ड्राईव्ह मध्ये जाऊन सर्च करायचंय, राईट क्लिकला ऑप्शन असतो, तिथे आपण सर्च टाकू शकतो. देन व्ह्यूइंग डिस्क, फाईल अँड फोल्डर प्रॉपर्टीज. एखाद्या फाईलची प्रॉपर्टी कशी बघायची? येस, Right click and option properties. राईट. सो राईट क्लिक करून लास्टचा ऑप्शन असतो प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ती फाईल किती साईजची आहे, कधी यु नो ती तुम्ही तिथे कॉपी केलेली आहे, या सगळ्याची माहिती तुम्हाला तिथे मिळते. क्रिएटिंग शॉर्टकट्स मी सांगितलं. सेटिंग डेट अँड टाइम ऑप्शन. तुमचा जो डेस्कटॉपला जिथे टाइम दिसतं तिथे जाऊन त्याच्यावर क्लिक करू शकतो आणि तिथे तुम्हाला टाइम डेट काय चेंज करायचं असेल तर करू शकतो. देन चेंजिंग बॅकग्राऊंड. ओके, इथे चॅटिंग मध्ये मेसेज करण्यापेक्षा बोलला तर बरं होईल. जेव्हा मी पीपीटी ओपन करून बसते तेव्हा मला दिसत नाही तुम्ही चॅट केलेलं. सो तुम्ही तिथे जाऊन डेट अँड टाइम चेंज करू शकता. देन चेंजिंग बॅकग्राऊंड. चेंजिंग बॅकग्राऊंड, तुम्हाला जर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, वेगळा वॉलपेपर ठेवायचा असेल, देन ऑल्सो यू कॅन राईट क्लिक ऑन युअर माउस ऑन द डेस्कटॉप. देर आर यु नो ऑप्शन्स वेअर यू कॅन चेंज द बॅकग्राऊंड. मग तुम्हाला तो बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल, तिथं वेगळं कुठलं स्क्रीन सेव्हर, म्हणजे थोड्या वेळानं आपला पीसी काय होतो, बंद पडतो. जर आपण काही काम त्याच्यावर क्लिक केलं नाही तर ते थोड्या वेळासाठी त्याची लाईट ऑफ होते. पण जर स्क्रीन सेव्हर केला तर मध्ये एक काहीतरी मुव्हिंग येतं बघा, आपण नाव टाकतो स्वतःचं काही असेल, देन दॅट इज कॉल्ड स्क्रीन सेव्हर. तर अशा प्रकारचे काय काय बेसिक फंक्शन्स आहेत विंडोजचे, जे आपण रोज यूज करतो. तर these are functions all you know. इंट्रोडक्शन टू वर्ड. ओके, MS ऑफिस वर्ड जे आपण म्हणतो सगळ्यांनी यूज केलेलंच आहे. सो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉन्ट्स यूज करून टायपिंग करू शकतो, त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो. वेअर फर्स्ट जिथे आपल्याला डॉक्युमेंट 1 मायक्रोसॉफ्ट वर्ड दिसतंय, दॅट इज कॉल्ड टायटल बार. त्याच्या खाली जे ऑप्शन्स दिसतात, जे मेनू दिसतात, फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, दीज आर द मेनू बार. त्याच्या खाली जे असतं, जिथे आपण फॉन्ट चेंज करतो, फॉन्टचं साईज असेल, त्या सगळ्या जे फंक्शन्स आहेत त्याला काय म्हणतात? टूल बार. देन त्याच्या खाली पण एक हे पण असतं बघा, पट्टी असते, काय म्हणतो आपण, रुलर, ते पण असतं. त्याच्यानंतर जो कर्सर तिथे येतो, दॅट इज कॉल्ड इन्सर्शन पॉइंट. राईट कॉर्नरला 3 ऑप्शन्स असतात, मिनिमाइज,
आणि ते 3 ज्याला तुम्हाला क्लोज करायची असेल ती फाईल तर तुम्ही क्लोज करू शकता. स्क्रोल बार असतो, खाली वर करण्यासाठी स्क्रोल बार उभा पण असतो, व्हर्टिकल असतो आणि हॉरिझॉन्टल पण असतो. देन status bar, drawing bar, etc. You have used it. Okay, so this is the web page or this is the application page of Microsoft Word. तर सॉरी, त्याच्यामध्ये स्टार्ट आता एवढ्या वेळाने कसे जॉईन होता ते 12 वाजता. ओके, सो वर्ड मध्ये आपण काय काय करू शकतो अजून? वर्ड मधले ऑप्शन्स, फाईल मध्ये काय काय असतात ऑप्शन्स? येस, वर्ड मध्ये आपण जेव्हा फाईल मध्ये जातो तेव्हा काय काय ऑप्शन्स असतात? Let me show you one file. Okay. New, Yes. open, close, एकच add, मिनिट, एखादी वर्ड फाईल ओपन करते. ओके, सो दिस इज फाईल दिसते, वर्ड फाईल. स्क्रीन दिसते का माझी? Yes, ma'am. फाईल मध्ये ऑप्शन्स काय आहेत बघा. न्यू, वेअर यू कॅन हॅव न्यू फाईल. देन ओपन, तुमच्या ज्या ज्या फाईल आहेत त्यातली ओपन करू शकता. सेव्ह आहे, सेव्ह करू शकता. सेव्ह ॲज, तीच फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करायची असेल तर. प्रिंट ऑप्शन आहे, प्रिंट करू शकता. प्रिंट साठी शॉर्टकट काय आहे? Control P. कंट्रोल पी. इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये यू कॅन इन्सर्ट अ टेबल वेअर यू कॅन काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला रोज किती पाहिजेत, कॉलम्स किती पाहिजेत हे तुम्ही टाकू शकता. पिक्चर्स, यू कॅन ऍड द पिक्चर्स, यू कॅन ऍड द शेप्स, टेक्स्ट काय म्हणतो टेक्स्ट बॉक्स टाकू शकतो. स्मार्ट आर्ट आहे. देन चार्ट, चार्ट मध्ये बार डायग्राम्स असतील हे सगळे. सो दीज आर द ऑप्शन्स. डिझाईन, कुठल्या डिझाईन मध्ये पाहिजे, वेगवेगळे फॉन्ट्स असतात, त्याचे स्टाईल असते, कलर्स असतील. देन वॉटरमार्क असेल, पेजचा कलर कुठला पाहिजे, पेजला बॉर्डर कुठली पाहिजे. लेआउट असेल, जिथे आपण टाईप ओरिएंटेशन मध्ये कुठलं पेज पाहिजे. लँडस्केप पाहिजे असेल तर आडवं पेज येतं, पोर्ट्रेट असेल तर उभं पेज येतं. मार्जिन्स कसे पाहिजे तुम्हाला, नॉर्मल सगळीकडून सेम, नॅरो असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. देन साईज, A3, A4, आता ही A4 आहे. मोठा पेपर पाहिजे असेल, लीगल पेजेस असतात, A3 पेजेस असतात. देन कॉलम्स, तुम्हाला 1 लाईन सेम पाहिजे की 2 कॉलम्स मध्ये, म्हणजे 2 पार्ट्स पडतात त्याचे. देन हे सगळे ऑप्शन्स आहेत. लेफ्टला किती स्पेस सोडला पाहिजे, राईटला किती स्पेस पाहिजे. रेफरन्सेस मध्ये सर्च ऑप्शन आहे. मेलिंग मध्ये आउटलुक जेव्हा यूज करतो तेव्हा मेल करू शकतो आपण. रिव्ह्यू असेल, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील, स्पेलिंग चेक असेल तर करू शकतो. देन व्ह्यू मध्ये ऑप्शन्स आहेत. आता हे सगळे तुमच्यासाठी युजफुल आहेत का? तर सगळे युजफुल आहेत, पण आपल्याला प्रत्येकाचं काय माहित नसतं, प्रत्येक फंक्शन कसं यूज करायचं हे आपल्याला माहित नसतं. ओके, सो हे जे ऑप्शन्स आहेत ते वर्ड मधले आहेत. इथे आता हे शॉर्टकट कीज आहेत वरती, इथे सेव्ह करू शकतो. त्याच्यावरती बघा, फक्त माऊस नेल्यानंतर खाली तुम्हाला एक काय दिसतो, कमांड दिसते. तिथे तुम्हाला कळू शकतं की हे कशाचं सिम्बॉल आहे. मग अंडू कॉलम्स, जे काय केलं ते अंडू करायचं, रिडू करायचं. आणि जर तुम्हाला इथे ऍड करायचे असतील काही ह्या ह्याच्यावरती शॉर्टकट, तर तुम्ही इथे ऍड करू शकता. न्यू असेल तर इथे न्यूचं ऑप्शन आला, असे तुम्ही ऍड करू शकता. ओके, देन एक्सेल. एक्सेल वापरताना तुम्ही एक्सेल पहिलं जे असतं ते टायटल बार, देन टॅब्स म्हणतात त्याला, जे आपण मगाशी बघितलं, फाईल, इन्सर्ट, व्ह्यू, त्याला सगळ्याला टॅब म्हणतात. देन क्विक ऍक्सेस. क्विक ऍक्सेस म्हणजे मी आता जे शॉर्टकट सांगितले वरती, सेव्ह, ओपन, रिडू, अंडूचे ऑप्शन्स, दॅट इज कॉल्ड
क्विक ऍक्सेस, खालची जी पट्टी असते तिथे स्टेटस बार असतो. देन शीट्स असतात, एकाच फाईलमध्ये आपण वेगवेगळ्या शीट्स बनवू शकतो. देन एखाद्या रो आणि कॉलमचा जो इंटरसेक्ट असतो त्याला म्हणतात सेल, जिथे आपण ऍक्च्युअल मध्ये टायपिंग करतो. रो नंबर्स असतील, कॉलम नंबर्स असतील, इथे तुम्ही झूम करू शकता, साईज कमी करू शकता. देन व्हेरियस फंक्शन्स आर देअर, फॉन्ट चेंज करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळे फंक्शन्स यूज केले जातात. तुम्हाला जर नंबर्स टाकले, फॉर एक्झाम्पल एक आपण फाईल हे नको. So this is Excel sheet. राईट क्लिक करून न्यू मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट. ओके, सो इथे तुम्ही नंबर्स टाकले आणि याची मला सम पाहिजे. कसं करायचं, याची ऍडिशन करायची असेल तर माहितीये का? येस, ऍडिशन कशी करायची? सिलेक्ट करून ऍटो सम करायचं. सिलेक्ट करून ऍटो सम बटन दाबायचं. ऍटो सम. ओके, आणि अजून काय करू शकतो, इथे सिंपल मध्ये इक्वल टू करायचं, सम टाईप करायचं, ब्रॅकेट घालून इथून डायरेक्ट सिलेक्ट करायचं जितकं तुम्हाला पाहिजे ते. डायरेक्ट तुम्हाला ही काय आली, ऍडिशन आली. मग याचा ऍव्हरेज पण काढू शकतो, एव्हीजी ऑप्शन आहे. देन यू कॅन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पण आपण ते प्लेस करू शकतो. ओके, सो दीज आर सम फंक्शन्स युज्ड इन एक्सेल शीट. डेटामध्ये बघा फिल्टरचा ऑप्शन असतो, फिल्टर लावू शकतो. हे सॉर्ट आउट आहे, आता याच्यामध्ये सॉर्ट करायचंय मला. असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट आउट केलं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट आउट केलं. फिल्टर्स लावायचे. आता फिल्टर्सचं ऑप्शन हु हॅज, कोमल कोण आहे, म्यूट करा. ओके, सो दीज आर सम कॉलम्स. आणि मला समजा आता इथे नाव, स्टुडंट नेम आहे, बर्थ डेट आहे, ऍड्रेस आहे, कंट्री आहे, मोबाईल नंबर आहे, देन एज्युकेशन आहे. ओके, तर मला फक्त असं पाहिजे की जे काय म्हणतो आपण, एक मिनिट, एकच मिनिट, मला फोन येतोय. सो दिस इज वन एक्सेल शीट. ओके, जिथे ईमेल ऍड्रेस आहे, नाव आहे, मोबाईल नंबर, PRN नंबर, स्टडी सेंटर्स आहेत. ओके, आता मला स्टडी सेंटर्स चारही पण मिक्स आहेत. विवेकानंद कॉलेज आहे, सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन आहे, VP आहे. तर फक्त मला विवेकानंद कॉलेजच्या मुलांची लिस्ट पाहिजे. देन आय विल सिलेक्ट दिस डेटा फिल्टर. फिल्टर केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऍरो दिसतो, प्रत्येक कॉलमच्या वरती एक उलटा त्रिकोण दिसतो, तर त्याच्यावरती जायचं. आता स्टडी सेंटर मला सॉर्ट आउट करायचं. स्टडी सेंटरला जाऊन सगळे ऑप्शन्स दिसतात. पहिला सगळे सिलेक्ट करून फक्त VCK चे मला पाहिजेत, विवेकानंद कॉलेज. ओके,
आय हॅव सिलेक्टेड विवेकानंद कॉलेज. आता बघा फक्त विवेकानंद कॉलेजचे सगळे स्टुडंट्स मला दिसतील. किंवा मला डिस्टन्स घ्यायचा आहे, देन यू कॅन सिलेक्ट ओनली ऑन डिस्टन्स एज्युकेशन. सो डिस्टन्स एज्युकेशनच्या स्टुडंट्सची नावं आणि फोन नंबर मला मिळाले. सो दिस कॅन यूज बाय हॅव्हिंग द फिल्टर. इन्सर्ट करू शकता तुम्ही. इन्सर्ट मध्ये बार डायग्राम, पाय चार्ट हे सगळं खूप इझी आहे. सो दिस इज एक्सेल. नेक्स्ट इज पॉवर पॉइंट. सो पॉवर पॉइंट कशाला यूज करतात? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनला, ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्लाइड्स असतात आणि स्लाइड्स मध्ये आपण काही फीचर्स ऍड करू शकतो, ज्याच्या थ्रू तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल, एखादं लेक्चर द्यायचं असेल तर तुम्ही ते अट्रॅक्टिव्ह वेने करू शकता. सो फर्स्ट जसं सांगितलं सेम आहे. क्विक ऍक्सेस बार आहे, रिबन टॅब्स आहे जिथे वेगवेगळे फंक्शन्स यूज केले जातात. देन स्लाइड नेव्हिगेशन पेन आहे, म्हणजे जिथे वेगवेगळे स्लाइड्स, किती स्लाइड्स आहेत हे दिसतं. स्टेटस बार आहे खाली, रन कसा करायचा. देन स्लाइड कुठली आहे, टायटलचं वेगळं, डिझायनिंग करू शकता वेगळं. वेट अ मिनिट, आय विल शो यू. आता हीच पॉवर पॉइंट बघा, ही जी मी पीपीटी बनवली. फाईल मध्ये ऑप्शन्स आहेत, न्यू, ओपन, सेव्ह ॲज करू शकतो आपण. देन होम मध्ये हे सगळे ऑप्शन्स दिसतील. इन्सर्ट मध्ये टेबल इन्सर्ट करू शकतो, पिक्चर्स करू शकतो. स्मार्ट आर्ट मध्ये वेगवेगळे तुम्हाला एखादं डायग्राम्स काढायचे असेल तर असे तुम्ही स्मार्ट आर्ट्स यूज करू शकता. एखादी सायकल असेल तर हे ह्या प्रकारचे आयकॉन्स यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट ऍड करता येतं, पिक्चर्स ऍड करता येतात. देन शेप्स असतील, एखादा मला ॲरो काढायचा आहे किंवा असं काहीतरी ॲरो काढायचा आहे तर ह्याच्यामध्ये परत तुम्ही त्याला कलर देऊ शकता वेगवेगळे. देन ट्रान्झिशन मध्ये पेजेस कसे दिसले पाहिजेत त्याचं वेगवेगळं डिझाईन असतं. ओके, त्या प्रकारे. मग इथे अप्लाय टू ऑल केलं की सगळ्याला सेम तो फॉर्मॅट बसतो. पेज कट असेल, पील ऑफ असेल, पील ऑफ केल्यानंतर अप्लाय टू ऑल म्हणायचं. देन ॲनिमेशन मध्ये प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक सेंटेन्सला, आता समजा हे सेंटेन्स आहे पहिलं, मी फ्लाईंग केलं तर ते जेव्हा मी स्लाइड ओपन करेन तेव्हा ते क्लिक केल्यानंतर पहिली लाईन येईल. मग याच्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे स्टाईल्स यूज करू शकता. ओके, देन थँक्यूच आहे आता. ओके, थँक्यूला मी बाउन्स ऑप्शन केला. सो असं येईल. तुम्हाला असं करायचं असलं तर अशा वेगवेगळे फीचर्स तिथे दिलेले आहेत. डिझाईन मध्ये वेगवेगळे डिझाईन्स असतात, कुठल्या डिझाईन तुम्हाला पाहिजे. पॉवर पॉइंट करताना यू शुड बी व्हेरी मच क्लिअरफुल. एक चांगला पीपीटी बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, फॉन्टचा कलर असेल, त्या बॅकग्राऊंडचा कलर असेल, तो चांगला ठेवावा लागतो, जेणेकरून डोळ्याला त्रास होणार नाही, बघायला कळेल, जे लिहिलंय ते वाचता आलं पाहिजे. सो दिस इज युजफुल इन स्लाइड. आता समजा मी एकदम लाल भडक कलर दिला तर तुम्हाला ते बघताना चांगलं दिसत नाही. म्हणजे फॉन्ट्स यूज करतो ते डार्क कलरचे असावेत आणि जे बॅकग्राऊंड यूज करतो ते फेंट कलरचे असावेत. मग ह्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही अशा तयार करू शकता. हे डिझाईन मध्ये येतं. ओके, मग डिझाईन मध्ये तुम्ही जेव्हा चेंज करता तेव्हा अगेन देर आर सम कलर्स. स्लाइड शो मध्ये फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट. फ्रॉम बिगिनिंग म्हणलं की पहिल्या पेज पासून स्लाइड ओपन होते. इथे पण एक शॉर्टकट असतो जिथून तुम्हाला स्लाइड ओपन होते. देन यू कॅन रेकॉर्ड दीज स्लाइड शोज. ओके, रेकॉर्ड स्लाइड शोचा ऑप्शन आहे. आता हा 2010 मध्ये आहे, व्हर्जन 2010 मध्ये, जिथे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही रेकॉर्ड फ्रॉम करंट साइड म्हणलं तर करंट स्लाइड तर असं ऑप्शन येतो. ओके, तर इथे तुम्ही रेकॉर्ड म्हणू शकता. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड वर क्लिक कराल तेव्हा बघा काउंटडाऊन सुरू होतं. काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात करायची. आता इथे लेफ्ट साइडला, एक मिनिट मी तुम्हाला, आता तुम्ही इथे पेन वगैरे यूज करू शकता ज्याच्याकरून तुम्हाला इथे जर लेक्चर देताना असं काही करायचं असेल तर. आणि इथे बघा
एकच मिनिट. हे जे आहे स्लाइड 1 to 24 आणि खाली तुम्हाला काय दिसतंय काउंटडाऊन किंवा ते सेकंद दिसतात पुढे, तर तेवढे सेकंद तुम्ही बोलताय. मग तुमचं ह्या स्लाइड वरचं बोलणं झालं की तुम्ही क्लिक करायचं नेक्स्ट स्लाइडला, मग तुमची नेक्स्ट स्लाइड ओपन होईल. मग जिथे तुम्हाला असं शिकवायचं असेल, फॉर एक्झाम्पल इथे पेन वगैरे घेऊ शकतो, कलर चेंज करायचा आहे मला आणि मग इथे असं काय काय चेंज करू शकतो. ओके, सो जिथे समजा तुम्हाला पॉज घ्यायचा आहे तर तुम्ही पॉज करू शकता, बंद करायचंय स्टॉप करू शकता अँड देन एस्केप. सो दिस इज, आता हे रेकॉर्डिंग केलंय आणि माझ्या नंतर लक्षात आलं की हे चुकलंय, मला असं नको होतं, देन यू कॅन हिअर ऑप्शन क्लिअर करून कुठल्या स्लाइडचं तुम्हाला रेकॉर्डिंग क्लिअर करायचंय, क्लिअर टायमिंग ऑन करंट साइड और क्लिअर टायमिंग, क्लिअर नरेशन, जे आपण बोललोय ते सगळंच मला क्लिअर करायचं आहे. करंट स्लाइड्स असेल, ऑल स्लाइड्स असेल. ओके, सो हे बघा, हे केल्यानंतर इथला सगळा साऊंड गेला. सो दॅट इज रेकॉर्ड स्लाइड शो. रेकॉर्ड करून ठेवला, पीपीटीला रेकॉर्ड करून ठेवल्यानंतर यू कॅन गो टू द फाईल अँड देन इथे एक एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन असतो आणि क्रिएट अ व्हिडिओ, म्हणजे पीपीटी बनवलीये पण त्याचा व्हिडिओ आला पाहिजे ना, जसा मी युट्यूबला टाकते. तर क्रिएट अ व्हिडिओ म्हणल्यानंतर इथे ऑप्शन तो क्रिएट अ व्हिडिओ, म्हणजे पीपीटीचं कन्व्हर्जन कशात होतं, व्हिडिओमध्ये होतं. सो दिस इज द वन इम्पॉर्टंट फीचर ऑफ पॉवर पॉइंट. लक्षात आलं? येस येस. मॅम. ह्याच्यातलं कुठलं काय कळालं नाही काय? हे काय खूप इझी आहेत. वर्ड विचारलं तुम्ही, कॉमन सेन्सवर तुम्ही रोजच्या रोज हे वापरता, त्यामुळे लिहू शकता. पॉवर पॉइंटला काय ऑप्शन्स आहेत, वर्डला काय आहेत, लिहू शकता. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द युनिट विंडोज. देन युनिट 6 इज computer networking. What is networking? Computer networking means when two or more computers joined or connected together by in different arrangements called network. Okay, सो शॉर्ट किंवा काय म्हणतो आपण, सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणू शकतो आपण, दोनापेक्षा जास्त कम्प्युटर्स जेव्हा कनेक्ट केले जातात त्याला म्हणतात कम्प्युटर नेटवर्किंग. मग ते काकांना माहिती आपण पाठवू शकतो त्याद्वारे. So there are types of network. First is LAN. LAN stands for local area network. So local area network म्हणजे काय? It is the network of computers located relatively near to reach other connected by a cable. म्हणजे लोकल एरियासाठी एखाद्या रेस्ट्रिक्टेड जिओग्राफिकल एरिया म्हणतो, एखाद्या रूम मध्ये फक्त मला 3 ते 4 कम्प्युटर्स कनेक्ट करायचे आहेत, तर दॅट इज कॉल्ड लॅन. ओके, याच्यामध्ये 3 ते 4च कम्प्युटर आपण एका केबल थ्रू कनेक्ट केले जातात. केबल थ्रू म्हणते मी. ओके, सो केबल थ्रू कनेक्ट केल्यानंतर त्याला म्हणायचं लॅन. मग एका कम्प्युटर मधून दुसऱ्या कम्प्युटर मध्ये आपण काय करू शकतो, हे काय म्हणतो, फाईल ट्रान्सफर करू शकतो किंवा कम्युनिकेशन होतं, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली जाते. सो दिस इज कॉल्ड लोकल एरिया नेटवर्क. Then MAN, that is MAN stands for, yes, Metropolitan Area Network. right. So it is advanced or it is more than the LAN. म्हणजे काय, याचा जिओग्राफिकल एरिया काय आहे, थोडासा जास्त आहे लॅन पेक्षा. म्हणजे 30 ते 50 किलोमीटर एरियामध्ये हे कम्प्युटर्स काय केलेले जातात, कनेक्ट केले जातात. So it is located in the entire city or metropolitan area. मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे काय म्हणू शकतो, एखादं ऑर्गनायझेशन आहे ज्याचं, एखाद्या ऑर्गनायझेशनचं काय म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, डिस्पॅचिंगची ऑर्गनायझेशन वेगळ्या ठिकाणी आहे आणि
ज्यांचं मेन ऑफिस आहे ते हेडक्वार्टर वेगळ्या ठिकाणी आहे, त्यांचा प्लांट आहे तो वेगळ्या ठिकाणी आहे. मग त्याचं सगळ्यांचं जर तुम्हाला कनेक्शन करायचं असेल, देन यू कॅन यूज MAN. It is located in the entire city. Communication links commonly used in MANs are coaxial cable and microwave links. आता LAN मध्ये केबल जोडली जाते, रेग्युलर आपली केबल असते ती. बट इथे कुठली केबल तुम्हाला MCQs ला हे विचारू शकतात. MAN ला coaxial cable and microwave links, and this is the bigger version of LAN technology. किंवा कारण का याच्यामध्ये फक्त काय आहे, एरिया थोडासा जास्त आहे. Then WAN. WAN stands for Wide Area Network. म्हणजे काय, it spans a large geographical area, often a nationwide or worldwide. So WAN may be excited over several thousands kilometers. वेगवेगळ्या देशामध्ये असणारे कम्प्युटर्स वेगवेगळ्या एरियामध्ये, वाईड एरियामध्ये म्हणतो आपण, नेशन वाईड असेल किंवा वर्ल्ड वाईड असेल, तिथे जोडले जाणाऱ्या कम्प्युटरला काय म्हणायचं, WAN कम्प्युटर नेटवर्क. Understood the 3 types? Yes. ma'am. Yes, ma'am. So network topologies for LAN. वेगवेगळ्या टोपोलॉजीज असतात LAN साठी. म्हणजे LAN मध्ये मी जसं म्हणलं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त कम्प्युटर्स कनेक्ट केलेले जातात, पण कनेक्ट करताना सुद्धा त्याची वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ते कनेक्ट केले जातात. सो फर्स्ट इज बस टोपोलॉजी. सो हिअर बस टोपोलॉजी मीन्स व्हॉट, तुम्ही जे इमेज मध्ये बघताय त्या प्रकारे कनेक्ट केलं जातं, ज्याच्यामध्ये एक सिंगल काय असते, चॅनल असतं, एक केबल असते. ओके, सो इन दिस टोपोलॉजी ऑल कम्युनिकेशन ट्रॅव्हल अलॉंग अ कॉमन connecting cable that is called channel, and if computer wants to send a message, it check if the channel is free, and when it becomes free, computer plays message to the channel. आता बघा, पहिला कम्प्युटर जो आहे त्याच्या थ्रू जर काही मेसेज येत असेल तर पहिला ती चॅनल चेक करते की ती केबल चेक करते की त्या ज्या कम्प्युटर पासून दुसऱ्या कम्प्युटर मध्ये माहिती पाठवायची आहे ती मधली चेन फ्री आहे का नाही, का त्या कम्प्युटरला दुसऱ्या कुठल्या कम्प्युटरकडनं माहिती येत असेल तर तिथे ब्लॉक होणार. मग पहिल्यांदा ती फ्री करून घेतं, फ्री करून झाल्यानंतर मग त्या पहिल्या कम्प्युटर मधून दुसऱ्या कम्प्युटर मध्ये ती माहिती जाते. मग दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये पाठवायची असेल, पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये पाठवायची असेल, देन ऑल्सो जर दुसऱ्या तिसऱ्यातनं पाठवत असेल तर तिथे परत ती लाईन बिझी असणार. जोपर्यंत ती फ्री होत नाही तोपर्यंत ती तिथेच थांबते आणि मग फ्री झाल्यानंतर तुम्ही ती माहिती पाठवू शकता, जस्ट लाईक अ बस. म्हणून याला काय म्हणतात, बस टोपोलॉजी. देन स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी मध्ये अशा प्रकारे कनेक्शन होतं, ज्याच्यामध्ये एक मधला जो आहे तो मेन कम्प्युटर म्हणला जातो आणि बाकीच्या कम्प्युटर्सना त्या कम्प्युटरला कनेक्ट केलं जातो. सो स्टार नेटवर्क प्लेसेस अ हब इन द सेंटर ऑफ द नेटवर्क नोड्स. That is the computers in the network are not directly linked with each other and can communicate only through the central computer. म्हणजे ते एकमेकांना जोडलेले नाहीत, ते फक्त जो मेन मधला कम्प्युटर आहे, जो सेंट्रल कम्प्युटर आहे त्याला ते सगळे जोडलेले आहेत. म्हणजे समजा जे आजूबाजूला जे कम्प्युटर आहेत त्याच्यामध्ये जर इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर ती पहिला कोणाकडे जाणार, पहिला ती सेंट्रल कम्प्युटरकडे जाणार आणि मग तुम्हाला कुठे पाठवायचं त्याच्याकडे जाणार. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा व्हॉट्सअपला मेसेजेस पाठवतो, ओके, आपण आपल्या फ्रेंडला मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सिंगल टिक येते, राईट. सो वेन इट हॅज अ सिंगल टिक दॅट मीन्स इट इज रिच्ड ऍट द सेंट्रल कम्प्युटर किंवा सर्व्हरला ते जाऊन पोहोचलेलं आहे. सर्व्हर कडून जेव्हा त्या माणसाला, ज्याला आपण मेसेज पाठवणार आहे, त्याला जेव्हा सेंड होतो तेव्हा आपल्याला डबल क्लिक येतो. ओके, सो दॅट इज अगेन वन टाइप ऑफ स्टार टोपोलॉजी. जेव्हा तो वाचतो तेव्हा त्याचा कलर ब्ल्यू होतो. म्हणजे जेव्हा तो सेंट्रल कम्प्युटर किंवा जेव्हा तो सर्व्हरला जाऊन पडतो मेसेज तेव्हा त्याला फक्त वन टिक येते आणि वन टिक आल्यानंतर तिथून तो त्या माणसाच्या कम्प्युटर पर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला डबल टिक येतं. सो दॅट इज कॉल्ड स्टार टोपोलॉजी. देन रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजीचं स्ट्रक्चर वेगळं आहे.
रिंग टॉपोलॉजी मध्ये इट कनेक्ट्स नोड्स ऑफ द नेटवर्क इन अ सर्क्युलर चेन इन विच इच नोड इज कनेक्टेड टू द नेक्स्ट. आता एकमेकांशी कनेक्ट नाही आहेत, ते सर्क्युलर वे मध्ये कनेक्ट आहेत. जेव्हा तुम्हाला 1 to 3 पर्यंत मेसेज पाठवायचा असेल तेव्हा 1 to 2 येणार पहिल्यांदा आणि मग 2 to 3 येणार आणि असं ते सर्क्युलर वे मध्ये मेसेज किंवा ती इन्फॉर्मेशन फिरत राहते. त्याच्यामध्ये कुठला सेंट्रल कम्प्युटर, कुठला होस्ट कम्प्युटर असा कुठलाही नसतो. सगळेजण एकाच लेवलला आहेत आणि सगळेजण बाय डिरेक्शनल आहे. दोन्ही साइडला तुम्ही मेसेज पाठवू शकता. म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज कसंही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकता. So these three topologies are only useful for LAN, local area network साठी हे युजफुल आहेत. Understood these topologies? Yes? Yes, ma'am. मॅम. ओके. सो स्टार्ट स्टडिंग. तुम्हाला जेव्हा वाचाल तेव्हा एक एक लक्षात येईल. फक्त जर ऑनलाईन एक्झाम होणार असेल तर एमसीक्यू साठी फक्त तुम्हाला याचे मिनिंग्स माहित पाहिजेत. याच्यामध्ये किती कसे अटॅच केलेले असतात किंवा किती कम्प्युटर्स चालतात इथे. जर त्यांनी असं विचारलं की रिंग टॉपोलॉजी कशासाठी यूज केली जाते आणि 3 ऑप्शन दिले लॅन, मॅन, वॅन, तर तुम्हाला त्यातलं माहिती पाहिजे कशासाठी. देन त्यांनी असं विचारलं की जॉग्राफिकल एरिया 30 to 50 किलोमीटर असेल तर तो कशासाठी असतो, लॅन साठी असतो का वॅन साठी, किंवा 3 ते 4 कम्प्युटर्स एका रूम मध्ये कनेक्ट केलेले आहेत तर ही कुठला नेटवर्कचा टाईप आहे, किंवा एखाद्या सिटीमध्ये कनेक्ट केला असेल तर कुठल्या टाईपचा आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. देन नेक्स्ट युनिट जे आहेत इंटरनेट. इंटरनेटमध्ये आता आपण नेटवर्क म्हणजे काय बघितलं, 2 or more computers are connected. म्हणजे 3 किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त कम्प्युटर जेव्हा कनेक्ट केले जातात तेव्हा त्याला नेटवर्क म्हणतात. आणि इंटरनेट म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त नेटवर्क कनेक्ट केले जातात दॅट इज कॉल्ड इंटरनेट. ओके. सो डेफिनेशन इंटरनेटची लक्षात ठेवा. इंटरनेट का यूज करतात, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस, दीज आर व्हेरी इझी. ओके. मग त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ऍक्च्युली काय झालंय, एक्झाम जी होणार आहे ती अजून म्हणजे डेट आलेली नाही, पण जी मीटिंग झालेली आपली त्याच्यामध्ये असं आलं की 80% सिलेबस असेल, बट इट इज नॉट कन्फर्म येट. ओके. रेग्युलर स्टुडंट्सना हा मेसेज गेलेला आहे की त्यांचा 80% सिलेबस एक्झामला असेल. मग रेग्युलर MBA ला काय असतं, 4 युनिट्स असतात एका सब्जेक्टला. आपल्याला किती आहेत, 8 युनिट आहेत. मग त्यांना 4 आहेत तर त्यांचा 1 युनिट शेवटचा जो 1 युनिट आहे तो स्किप करायचा आहे. बट डिस्टन्स MBAचं अजून असं काही नोटिफिकेशन आलेलं नाही. सो इफ इट विल कम इन टुडे इव्हिनिंग और टुमारो, आय विल इन्फॉर्म यू. बट डोंट मेसेज ऑन ग्रुपवर मेसेज करत बसू नका आमचं काय झालं वगैरे. ओके. आय विल इन्फॉर्म यू अबाउट इट. जर 80% म्हणलं तर एखादा युनिट किंवा 2 युनिट तुमचे स्किप केले जातील. शेवटचे करणार आहेत का कुठला आदला मधला करणार आहेत ह्याच्याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन अजून आलेली नाही. सो बट असं नको व्हायला की 80% आहे म्हणून तुम्ही दोन वगळणार आहे वगैरे. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तुम्हाला पुढे याचा सेकंड इयरला खूप उपयोग होणार आहे तो. त्यामुळे काय करा, वाचा, हे सगळे युनिट्स वाचा एक्झामच्या वेळेला. मग तुम्ही अभ्यास करताना फक्त फोकस करताना 80% वर करू शकता. पण कुठले युनिट्स वगळणार आहेत, कुठले युनिट्स असणार आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगते. ओके. सो इंटरनेट ह्या युनिटमध्ये फक्त तुम्हाला काय बघायचं आहे, काय काय त्याचे युजेस आहेत. व्हॉट आर द युजेस ऑफ इंटरनेट, काय काय यूज करू शकतो आपण इंटरनेट थ्रू, काय काय करू शकतो. Searching. Search information. अँड मेल करू शकतो एकमेकांना, Video calling. व्हिडिओ कॉलिंग करू शकतो, इलेक्ट्रॉनिक मेल असेल ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळे फाईल्स, फोल्डर्स शेअर करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. देन ऑनलाइन पेमेंट.
ऑनलाईन पेमेंट करू शकतो. व्हेरी गुड. अँड सोशल मीडिया. सोशल मीडिया. येस. इन्स्टंट मेसेजिंग ऍप कुठला वापरतोय आपण? इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सॲप. वेबकॅम आपण यूज करू शकतो. सो ऍडव्हान्टेजेस काय आहेत इंटरनेटचे? एकच मिनिट. सो द ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनेट. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? एकतर 24 hours 7 days आपण काहीही करू शकतो इंटरनेट वरती. राईट. लो कॉस्ट आहे. कमी वेळ लागतो, कमी कॉस्ट आपला खर्च होतो. कम्युनिकेशन करू शकतो. आपल्याला जी काय पाहिजे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेट थ्रू मिळू शकते. देन ई कॉमर्स. एंटरटेनमेंट असेल, एंटरटेनमेंट वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतील. देन काय म्हणतो आपण, पिक्चर्स. आपण आता नेटफ्लिक्स असेल, वेगवेगळे वेब सिरीज बघतो ऑनलाईन. सो इट इज वन टाइप ऑफ एंटरटेनमेंट. देन सर्व्हिसेस. आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस मिळतात, जसे की हॉटेल रिझर्वेशन आपण करू शकतो. देन कुठल्याही आता पिक्चर म्हणजे मूवी बघतो, त्याचं सुद्धा आपण रिझर्वेशन ऑनलाईन करतो, तिकीट बुक करतो. सो दिस इज कॉल्ड ऑनलाईन सर्व्हिसेस. ई कॉमर्स. ई कॉमर्स मध्ये आपण वी कॅन बाय ऑर सेल प्रोडक्ट्स ऑन इंटरनेट. राईट. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस. आणि डिसएडव्हान्टेजेस काय असतील? व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ इंटरनेट? डार्क वेब. What? Dark web. Means what? Hello? Search from YouTube. डिसएडव्हान्टेजेस काय आहे त्याचा? हॅकर्स आपली इन्फॉर्मेशन हॅक करू शकतात. बरोबर. सो पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची चोरली जाऊ शकते. तुमचा अकाउंट नंबर असेल, तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन, पर्सनल फोटोग्राफ्स, हे सगळे हॅक करून ते शेअर करू शकतात. ओके. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेजेस. तुम्ही सिक्युअर फील करत नाही. ऑनलाईन पेमेंट करताना 80% ऑफ पीपल आर नॉट कॉन्फिडंट. ओके. त्यांना कॉन्फिडंट तेवढं वाटत नाही. देन व्हायरस थ्रेट. व्हायरस येऊ शकतो आणि मग व्हायरस जेव्हा येतो तेव्हा काय म्हणतो आपण, आपला डेटा जो आहे, आपल्या फाईल्स ज्या आहेत त्या करप्ट होऊ शकतात, त्या क्रॅश होऊ शकतात. देन स्पॅमिंग. स्पॅमिंग रेफर्स टू सेंडिंग अनवॉन्टेड ईमेल्स. जे आपल्याला अनवॉन्टेड ईमेल्स किंवा अनवॉन्टेड मेसेजेस येतात बघा, की तुम्ही 1,00,000 रुपये जिंकलाय, तुमच्या अकाउंटला आता पडणार आहेत, यू आर क्रेडिटेड विथ दिस एक्सेट्रा. किंवा स्पॅम, भरपूर स्पॅमचे ईमेल्स येतात आपल्याला. सो त्याच्या थ्रू सुद्धा तुमचं काय असतं, ज्याला काही पर्पज नसतो, ज्याला काही नेसेसिटी नसते आणि इलिगल ऍक्टिव्हिटीज त्याच्या थ्रू होऊ शकतात. व्हायरस असेल तर तुमचा हार्ड डिस्कवरचा डेटा जाऊ शकतो परमनंटली. पोर्नोग्राफी, ज्याच्या थ्रू लहान मुलांच्या किंवा युथच्या मेंटल लाईफ वरती, मेंटल हेल्थ वरती परिणाम होऊ शकतो. सो इट इज वन ऑफ द सिरियस प्रॉब्लेम बाय इंटरनेट. सो ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस वाचा. प्रोटोकॉल्स आहेत, त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे मी. कारण प्रोटोकॉल्स मध्ये डायग्राम्स वगैरे भरपूर आहेत. ई कॉमर्स मध्ये सुद्धा इन शॉर्ट सांगते. ई कॉमर्स म्हणजे सेलिंग अँड बाईंग गुड्स ऑर सर्व्हिसेस थ्रू इंटरनेट. जे आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून काय काय खरेदी करतो किंवा लोक ते विकतात, दॅट इज कॉल्ड ई कॉमर्स. मग टाइप्स कुठल्या त्याच्यात? B2B.
B2B means what? Business to business. एखादा बिझनेस जर समजा छोटा पार्ट बनवत असेल आणि तो दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जे मोठ्या मशिनरीमध्ये ते पार्ट यूज करतात त्यांना ते पाहिजे असेल तर दॅट इज कॉल्ड एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसचा कस्टमर आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्स. देन B2C, बिझनेस टू कंझ्युमर. बिझनेस टू कंझ्युमर मीन्स व्हॉट? आपल्याला प्रोडक्ट काय केले जातात? सेल केले जातात. बिझनेस म्हणजे जो बिझनेसमॅन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो. फॉर एक्झाम्पल थ्रू ऍडव्हर्टिजमेंट, थ्रू न्यूजपेपर ऍडव्हर्टिजमेंट, थ्रू प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्या प्रोडक्ट बद्दल कळतं आणि मग आपण तो प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी करतो. जसं की अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल. किंवा कंझ्युमर टू बिझनेस, कंझ्युमर एखादी गोष्ट सर्च करतो ऑनलाईन आणि तो ती खरेदी करतो. कंझ्युमर बिझनेसला अप्रोच करतो. B2C मध्ये बिझनेस लेवलची बिझनेसमॅन काय करतो? कंझ्युमरला अप्रोच करतो. देन कंझ्युमर टू कंझ्युमर मीन्स माझा एखादा जुना मोबाईल जर मी दुसऱ्याला विकला, देन दॅट इज कॉल्ड कंझ्युमर टू कंझ्युमर. किंवा मी दुसऱ्याकडून आणले काही प्रोडक्ट्स आणि ते तिसऱ्या एका व्यक्तीला विकले. सो दॅट इज ऑल्सो कंझ्युमर टू कंझ्युमर. लक्षात आले? ई कॉमर्सचा फायदा काय असतो? ओके, ट्रॅडिशनल कॉमर्स मध्ये काय होतं? ट्रॅडिशनल जेव्हा सेलिंग होतं तेव्हा पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर असतो. मॅन्युफॅक्चरर वेअर हाऊस मध्ये ते प्रोडक्ट्स ठेवतो. देन इट विल सप्लाय टू होलसेलर. होलसेलर कडून रिटेलर कडे जातं. रिटेलर म्हणजे छोटे छोटे जे स्टोर्स असतात त्यांच्याकडे, आणि तिथून मग ते कस्टमरला जातात. मग याच्यामध्ये काय होतं? ही चेन खूप लांब होते आणि प्रत्येक जो मिडलमॅन असतो त्याला त्याचा शेअर घेतला जातो. मग मिडलमॅन जे असतात, वेअर हाऊसचं असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल, त्यांच्याकडे ते प्रोडक्ट घेऊन ते विकतात. याचा अर्थ काय? त्यांना सुद्धा त्याचं कमिशन मिळतं, त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये चार्ज असतो. मग असं करत करत येऊपर्यंत आपल्याकडे तो हाय प्राइसला तो प्रोडक्ट आपल्याला मिळतो, त्याची प्राइस हाय होते. बट इन ई कॉमर्स डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर कडून आपल्याला तो प्रोडक्ट मिळतो. ओके, डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर कडून आपल्याला मिळाल्यानंतर जे मिडल मॅन असतात ते स्किप होतात, म्हणजे त्यांचं शेअरिंग कट होतं, म्हणून ते आपल्याला कमी प्राइस मध्ये ते प्रोडक्ट्स मिळू शकतात. सो दिस इज द सप्लाय चेन ऑफ ई कॉमर्स. मग आता त्याच्यामध्ये ई पेमेंटचे ऑप्शन्स काय काय आहेत? कशा थ्रू आपण पेमेंट करू शकतो? फर्स्ट इज क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, ई कॅश असेल, डिजिटल वॉलेट असेल, ई चेक्स असतात, देन इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स असतील. अशा प्रकारचे वेगवेगळे टाईप न गुगल पे असेल, पेटीएम असेल, दीज आर ऑल्सो ई पेमेंट मेथड्स जे तुम्ही रेग्युलर यूज करता. देर इज नो नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग लाईन टू लाईन. ओके, पण त्याच्यामध्ये काय काय डिसएडव्हान्टेजेस आहेत? फर्स्ट इज इफ तुम्हाला आता लगेच पाहिजे तो प्रोडक्ट, पण तुम्ही आता ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळतो का? नाही. सो इट टेक्स सम टाइम फॉर डिलिव्हरी. दॅट्स वाय यू शुड हॅव पेशन्स. तुम्हाला तो लगेच मिळत नाही. देन तो त्या दिवशी पण मिळेल याचा काही नेम नसतो, ते कधीही येऊ शकतं. प्लस त्याचं जर पॅकेजिंग व्यवस्थित नसेल आणि ते तिथून इकडे येऊपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी डॅमेज होऊ शकतं. देन पेरिशेबल गुड्स म्हणजे जे लवकर खराब होतात ते प्रोडक्ट आपण मागवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स असतील, मिल्क असेल, किंवा काही, आता समजा मला आईस्क्रीम पाहिजे, मी आईस्क्रीम ऑनलाईन घेऊ शकते का? नाही, बिकॉज दीज आर पेरिशेबल गुड्स, म्हणजे लवकर खराब होतात प्रोडक्ट्स, किंवा ज्या त्या वेळेला ते आपण कंझ्युम करावे लागतात. सो दीज प्रोडक्ट्स कॅन नॉट बी सेल ऑन द इंटरनेट. देन रिटर्निंग गुड्स म्हणजे आता जो माणूस विकणार आहे प्रोडक्ट, ओके, ऑनलाईन विकणार आहे, त्याला ऑर्डर मिळाली. ऑर्डर मिळाल्यानंतर आपण लोक ती मागवतात आणि त्यांना पसंत पडलं नाही तर ते रिटर्न करतात. पण जेव्हा ते रिटर्न करतात त्यांना सगळे पैसे मिळतात. बट हे जे मॅन्युफॅक्चर आहे, जो विकतोय, त्याला हे नुकसान आहे, कारण त्यानं त्या ट्रॅव्हलिंग मध्ये पैसा खर्च केलेला असतो, आणि जर तो प्रोडक्ट रिटर्न आला दॅट मीन्स ही इज फेसिंग द लॉस. त्याचा तिथे लॉस होतो. देन त्या माणसाला सुद्धा ती भीती असते की हा प्रोडक्ट हा घेईल का नाही, का रिटर्न करेल.
त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल समजा तर कन्झ्युमरला सुद्धा इट इज अ प्रॉब्लेम. जर डिफेक्ट असेल तर त्याचा पूर्ण वेळ वाया गेला. ऑर्डर केल्यापासून ते डिलिव्हरी येऊपर्यंत त्याने ते वेट केलं 8 दिवस आणि त्याला तो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट मिळाला असेल तर त्याला तो रिटर्न करावा लागतो. सो दिस इज द सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. अजून काय, प्रायव्हसी तर आहेच. प्रायव्हसी भरपूर केअरफुल वागावं लागतं याच्यामध्ये. पेमेंट करताना लोक तेवढी कॉन्फिडंट नसतात. देन कॅश ऑन डिलिव्हरी जर आपण चूज केलं ऑप्शन, तर कॅश ऑन डिलिव्हरीला जेव्हा आपण जातो तेव्हा डोअरला ते प्रोडक्ट ऍक्सेप्ट करतील नाही करतील, किंवा त्यावेळेस ते आम्हाला नको आहे म्हणून सांगतात आणि मग परत ती प्रोसेस रिव्हर्स होते. सो हिअर टाइम अँड कॉस्ट इज you have invested that is going to be wasted. Then अजून काय डिसएडव्हान्टेजेस? सगळे डिसएडव्हान्टेजेस मी सांगितलेत, ऍडव्हान्टेजेस पण सांगितलेत ई कॉमर्सचे. याच्यामध्ये कॉमन सेन्स वरती खूप लिहू शकता तुम्ही. ओके, तुम्ही आपण ऑनलाईन भरपूर मागवतो अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून, तर त्याची काय प्रोसेस असते तुम्हाला माहितीये. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कसं करता, ऑनलाईन पेमेंट कसं करता, ऑनलाईन पेमेंटचे काय काय ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात, आणि आपण ऑनलाईन खरेदी करताना काय काय चेक करतो, काय काय बघतो. सो दिस एव्हरीथिंग यू नो अबाउट इट, राईट. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस सब्जेक्ट. एकच युनिट जो आहे तो मी व्हिडिओ बनवणार आहे, जो मी घेतलेला नाही. दॅट इज प्रोटोकॉल्स, unit 7. And rest of the syllabus is completed. If you have any problem, first start reading, start studying, and then you can ask. Maybe एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम असेल टेंटेटिव्हली. सो यू हॅव 1 month फॉर स्टडी. स्टार्ट स्टडिंग. जे काही तुम्हाला कळालं नाही, काही असेल तर तुम्ही विचारा. आणि युट्यूब चॅनल जे आहे माझं, सुप्रिया मोगले नावाचं, त्याच्यावरती व्हिडिओज बघा. त्याच्यातून पण काय कळालं नाही तर तिथे कमेंट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, नो प्रॉब्लेम. ओके, काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. मॅम असाइनमेंट काय? असाइनमेंट तेच सांगते, असाइनमेंट्स आर रेडी. असाइनमेंट सगळ्या तयार आहेत. फक्त आम्ही काय केलंय, 100% सिलेबस वरती असाइनमेंट्स काढलेले आहेत. बट कालच तो डिसिजन आला की 80% ठेवायचा की 100% सिलेबस ठेवायचा. मग समजा 80% सिलेबस ठेवायचा असेल तर अगेन त्या जे युनिट्स वगळले त्याच्यावरती जर क्वेश्चन्स असले असाइनमेंट मध्ये तर ते आम्हाला परत नवीन काढावे लागतील. त्यासाठी ते पेंडिंग ठेवलेलं आहे. आज उद्यापर्यंत ते फिक्स झाल्यानंतर 1-2 दिवसात तुम्हाला असाइनमेंट्स मिळतील. वेबसाईट वरती अपलोड केले जातील. त्याच्याबद्दल सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे येईल व्हॉट्सअपला आणि टेक्स्ट मेसेज येईल. नंबर सिस्टीम वरती पण व्हिडिओ बनवणार आहे. ओके, नंबर सिस्टीम वरती व्हिडिओ युट्यूबला अपलोड होईल ह्या रविवारी. तेव्हा मी त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करते. शिकवलेलं समजतंय ना? येस मॅम. हो Yes, मॅम. ma'am. ओके, सो विल स्टॉप हिअर. दुपारी कुठलं लेक्चर होते बघते, कारण मीटिंग्स वगैरे चेक करावे लागेल. नॅक येणार आहे 15 तारखेला. सो एव्हरीवन इज बिझी इन देअर मीटिंग्स. जसं काही वेळ मिळेल त्यानुसार आपण लेक्चर्स घेतोय. बट डोंट वरी, वी आर गोइंग टू कंडक्ट ऑल द लेक्चर्स. आणि जे काय लेक्चर्स होणार नाहीत त्याच्यावरती व्हिडिओज किंवा एखादं लेक्चर आज झालं नाही समजा तर त्याचं रिशेड्यूल होईल. ते नक्की होणार लेक्चर. सो डोंट वरी अबाउट इट. मग आज दुपारी कुठलं लेक्चर होते ते मी 2 वाजता इन्फॉर्म करते ग्रुपवरती. ओके ओके Okay. ओके, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू.